बघा आपण कम्प्युटर टेक्नॉलॉजी सीएम ब्रँच म्हणजे CM2 आहे. या ब्रँचेससाठीचा जो शेवटचा युनिट आहे, युनिट नंबर 5वा, ॲप्लिकेबल फॉर ओनली कम्प्युटर ब्रँच, कम्प्युटर टेक्नॉलॉजी ब्रँच से रिलेटेड. मग ज्या काही ब्रँचेस आहेत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नंबर 2, युनिट नंबर 5 मधला व्हिडिओ नंबर 2 आहे. ओके, युनिट नंबर 5 प्रत्येक ब्रँचसाठी वेगवेगळा आहे. युनिट सिव्हिलसाठी वेगळा, कम्प्युटरसाठी वेगळा, मेकॅनिकलसाठी वेगळा, इलेक्ट्रॉनिक्ससाठी वेगळा. तर आपण ऑलरेडी एक मेथड बघितली आहे फर्स्ट व्हिडिओमध्ये, जॅकोबीज मेथड ऑफ इटरेशन. आलेल्या व्हॅल्यूज पहिल्यांदा सुरुवातीला टोटल इक्वेशन मध्ये 0 पुटअप करायचं म्हणजे x1 फर्स्ट इटरेशन मिळेल, y1 z1. आलेल्या x1 y1 z1 सेकंड इटरेशन साठी यूज करायचं म्हणजे सेकंड इटरेशन मिळतं. असं करत करत ती प्रोसेस आहे, इटरेशन प्रोसेस, इटरेटिव्ह प्रोसेस म्हणायचं त्या प्रोसेसला. ओके, आता सिमिलर प्रोसेस किंवा त्या टाईपची प्रोसेस, फक्त तिथं मेथडॉलॉजी मेथडॉलॉजी वेगळी आहे कसं पुटअप करायचंय. पण जॅकोबी मेथड ऑफ इटरेशन सारखी गॉस सिडल इटरेशन आहे. तर बघा गॉस सिडल मेथड ऑफ इटरेशन, त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला सेम सायमल्टेनियस इक्वेशन दिलं असेल, a1x b1y c1z d1, ज्याच्यामध्ये a1 सगळ्यात मोठा असेल. रिअरेंज करून घेतल्यानंतर आपल्याला ते इक्वेशन्स तयार करायचे. नंतर a2x b2y c2z d2. तिसरे इक्वेशन असेल a3x b3y c3z d3. आपण आता असं अज्युम केलंय की पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट मोठा आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट मोठा आहे आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये z चा कोएफिशिएंट मोठा आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जर असा सिक्वेन्स दिला नसेल तर तुम्हाला करून घ्यायचं आहे. आपल्याला सिक्वेन्स कसा पाहिजे, फर्स्ट a1 ग्रेटर दॅन b1 अँड c1, सेकंड मध्ये b2 इज ग्रेटर दॅन a2 अँड c2 आणि थर्ड इक्वेशन मध्ये c3 इज ग्रेटर दॅन a3 अँड b3. सो दिस टाइप ऑफ इक्वेशन इज कॉल्ड एज डायगोनली डॉमिनंट. त्याला काय म्हणायचं, डायगोनली. हा a1 b2 c3 हे डायगोनली डॉमिनंट म्हणजे तर तुम्हाला माहिती ओव्हरकम, एक्स्ट्राऑर्डिनरी, डॉमिनंट त्याच्यावरती त्याचं वर्चस्व असतं. म्हणजे a1 हा डॉमिनंट आहे, b2 हा डॉमिनंट आहे आणि c3 हा असा डायगोनली डॉमिनंट असणार. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय करायची, त्यांना नंबरिंग द्यायची 1 2 3. इक्वेशन नंबर 1 x चा कोएफिशिएंट ग्रेटर, इक्वेशन नंबर 2 y ग्रेटर असणार आहे, इक्वेशन नंबर 3 z ग्रेटर असणार आहे. असा सिक्वेन्स आला पाहिजे, सिक्वेन्सली 1 2 3 द्यायचा आहे. ओके, नेक्स्ट देन फ्रॉम इक्वेशन 1 फाइंड आउट दिस व्हॅल्यू x इज इक्वल्स टू d1. आता या दोन्ही व्हॅल्यू राइट साइडला शिफ्ट करा. d1y minus c1z आणि डिवाइडेड बाय a1, राइट. सेकंड इक्वेशन वरून हा इक्वेशन तयार होतो, y is equals to d2 minus a2x minus c2z divided by b2 c3z वरून z is equals to या टर्मची व्हॅल्यू काढायची, z is equals to या दोन्ही टर्म्स राइट साइडला शिफ्ट कराव्या लागतील म्हणजे d3 minus a3x minus b3y आणि divided by c3, राइट. So this इक्वेशन नंबर 4 5 and 6. जसं आपण जॅकोबी मेथड ऑफ इटरेशन मध्ये 4 5 6 इक्वेशन फाइंड आउट केली, तसं गॉस सिडल मेथड मध्ये सुद्धा 4 5 6 इक्वेशन फाइंड आउट करायची. इथपर्यंतची प्रोसेस सेम आहे, जॅकोबी मेथड मध्ये सुद्धा आणि गॉस सिडल मेथड मध्ये सुद्धा. आता इथून पुढचा पार्ट बघा. फर्स्ट इटरेशन काढण्यासाठी आपण जॅकोबी मेथड मध्ये x असो y असो z असो सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू 0 ठेवून x1 y1 आणि z1 काढला होता. x1 y1 z1 म्हणजे पहिलं इटरेशन, फर्स्ट इटरेशन. हाऊ वी विल फाइंड आउट दैट, बाय पुटिंग व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल्स टू 0, व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल्स टू 0, व्हॅल्यू ऑफ z इज आल्सो इक्वल्स टू 0. आता इथं थोडासा चेंज आहे. पुट y equals to 0, z is equals to 0 to get म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, x1 मिळणार आहे. काय x1 कसा मिळेल, तर तुम्हाला y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू 0 ठेवावी लागेल. इक्वेशन नंबर
4 मध्ये, या इक्वेशन मध्ये y आणि z या दोन्ही व्हॅल्यू 0 ठेवायचे. ओके. नेक्स्ट पुट, आता इथं चेंज आहे स्टार, याला स्टार मार्क करतो, हा चेंज. पुट x इज इक्वल्स टू x1 आलाय आपल्याकडे, आताच मिळाला x1 आपल्याला. इक्वेशन 4 मध्ये 0 0 ठेवल्यानंतर x1 मिळतो, तर ती व्हॅल्यू ठेवायची x1. z अवेलेबल नाहीये म्हणून z ची व्हॅल्यू 0 टू गेट y1 इन इक्वेशन नंबर 5. म्हणजे इथं x च्या ठिकाणी x1 ठेवायचंय, z अवेलेबल नाही म्हणून 0 ठेवायचं. इथं y0 z0, इथे x च्या ठिकाणी x1 z च्या ठिकाणी 0. नेक्स्ट पुट x इज इक्वल्स टू, ऑलरेडी x1 आहे आपल्याकडे, y च्या ठिकाणी आता y1 मिळाला, लेटेस्ट व्हॅल्यू मिळाली. y ची लेटेस्ट व्हॅल्यू 0 नाहीये तर y1 आहे, म्हणजे इथं ठेवताना x च्या ठिकाणी x1 आणि y च्या ठिकाणी y1 ही व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे गॉस सीडल मध्ये आणि जॅकोबी मध्ये काय डिफरन्स आहे, तर जॅकोबीज मेथड मध्ये आपण फर्स्ट इटरेशनच्याच व्हॅल्यू यूज करतो, तर गॉस सीडल मध्ये लेटेस्ट व्हॅल्यू आलेली व्हॅल्यू लगेच पुटअप करायची. लेटेस्ट म्हणजे ओल्डर व्हर्जन जॅकोबी मेथड, न्यू व्हर्जन गॉस सीडल मेथड. लक्षात घ्या, लेटेस्ट आलेली व्हॅल्यू यूज करायची. आणि जॅकोबी मध्ये मग आपण प्रीवियस फर्स्ट इटरेशनच्या, म्हणजे तिथं x1 अवेलेबल असताना सुद्धा 0 ठेवत होतो, x1 y1 अवेलेबल असताना सुद्धा दोन्ही व्हॅल्यू 0 ठेवत होतो z1 काढण्यासाठी. तर तसंच इथं म्हणजे x1 साठी b1 बघा, म्हणजे हा 0 ठेवायचा आहे, हा 0 ठेवायचा आहे. इथं हा x1 0 z0, हा x1 आणि हा y1, हे लक्षात येतं. तर या व्हॅल्यूचा यूज करायचा आहे. तर हे जे आयरोनी दाखवलंय ते इथे इक्वेशन्स आहेत. म्हणजे x1 ची व्हॅल्यू कशी काढायची, x1 च्या व्हॅल्यूला हे दोन्ही व्हॅल्यू 0 ठेवायच्या, y आणि z दोन्ही 0 ठेवायचे, म्हणजे x1 मिळेल. x1 मिळालेला आणि z नाहीये म्हणून 0 ठेवला म्हणून y1 मिळेल. x1 मिळाला, y1 मिळाला, दोन्ही व्हॅल्यू इथे यूज करायच्या z1 साठी. आता x1 अवेलेबल आहे, y1 अवेलेबल आहे, z1 अवेलेबल आहे, म्हणजे y आणि z च्या ठिकाणी y1 आणि z1 ठेवलं की कुठली व्हॅल्यू मिळणार, सेकंड इटरेशन. आता x2 काढायचं आहे, तर y1 पण आहे आणि z1 पण आहे. कशामध्ये ठेवायचं आहे, इक्वेशन नंबर 4 मध्ये, या इक्वेशन मध्ये. म्हणजे आता इथं y च्या ठिकाणी आपल्याकडे लेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, y1, z च्या ठिकाणी कोणती लेटेस्ट व्हॅल्यू आहे, z1, ती व्हॅल्यू पुटअप करायची. म्हणजे आपल्याला काय मिळेल, x2 मिळेल. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट y2 साठी x च्या ठिकाणी लेटेस्ट व्हॅल्यू अवेलेबल आहे x2, so x is equals to x2. z ची लेटेस्ट व्हॅल्यू नाहीये म्हणून ती ठेवायची z1. x2 अवेलेबल झाला, y2 अवेलेबल झाला म्हणून इथं x2 पण ठेवायचा आणि y2 पण ठेवायचा. x is equals to x2, y is equals to y2 to get z2. म्हणजे आलेली व्हॅल्यू, लेटेस्ट व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुटअप करत जायचंय आणि असं पुटअप करत ते नवीन व्हॅल्यू, आलेली नवीन व्हॅल्यू पुटअप करायची. x1 मिळाला, y1 साठी x1 चा यूज करायचा, x1 y1 मिळाला, z1 साठी त्या दोघांचा यूज करायचा, राईट. म्हणजे याच पद्धतीने सो फाइंड x2 y2 and z2 टू गेट सेकंड इटरेशन. म्हणजे सेकंड इटरेशन साठी या व्हॅल्यूचा यूज करायचा आहे. पुढचं व्हर्जन काढायचे, थर्ड इटरेशन काढायचे, तर परत सेम रिपीट द सेम प्रोसेस फॉर नेक्स्ट इटरेशन. मतलब इथे लिहितो, रिपीट द सेम प्रोसेस फॉर नेक्स्ट इटरेशन्स. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं एमसीक्यू साठी सेकंड इटरेशन, थर्ड इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम शक्यतो येणार नाही, कारण फर्स्ट इटरेशन तर कॅल्क्युलेशन्स असतात. नो डाऊट तुमच्याकडे कॅल्सी अवेलेबल आहे, फर्स्ट इटरेशनच्या व्हॅल्यूज पर्यंत विचारलं जाऊ शकतं. फर्स्ट इटरेशन मॅक्स, सेकंड इटरेशन, ओके. आणि घाबरायचं नाही, वेळ आहे तुमच्याकडे तर थर्ड इटरेशन पर्यंत. तर हा थर्ड इटरेशन काढण्यासाठी ही सेम प्रोसेस आपल्याला नेक्स्ट इटरेशन साठी वापरायची.
गॉस सीडल आणि जॅकोबी मधला डोरीजला डिफरन्स लक्षात आला. फर्स्ट इटरेशनच्या व्हॅल्यू सेकंड इटरेशनसाठी यूज करायच्या, सेकंड इटरेशनच्या व्हॅल्यू थर्ड साठी. पण इथं असं नाहीये. या गॉस सीडलसाठी काय आहे, आलेली लेटेस्ट व्हॅल्यू यूज करत जायची, आलेली व्हॅल्यू पुटअप करायची, आलेली व्हॅल्यू पुटअप करायची. व्हॅल्यू अवेलेबल नसेल 0 ठेवायचं, राईट. सो दिस इज मेथड नोन ॲज गॉस सीडल मेथड ऑफ इटरेशन. आता या मेथडचे वन बाय वन आपण एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस. नाउ लुक एट द प्रॉब्लेम नंबर 1. सॉल्व बाय यूजिंग गॉस सीडल मेथड ब्रॅकेट मध्ये अप टू 2 इटरेशन्स. आता अप टू 2 इटरेशन्स याच्यासाठी घेतले, तुम्हाला प्रॉब्लेम जर आला पुढे चालू तर सॉल्व करता यावा. अप टू 1 इटरेशन, अप टू फर्स्ट इटरेशन, कॅरी आउट फर्स्ट इटरेशन असाच येऊ शकतो MCQ. किंवा फाइंड व्हॅल्यू ऑफ x1, फाइंड व्हॅल्यू ऑफ y1, फाइंड व्हॅल्यू ऑफ z1. म्हणजे एक सिंगल व्हॅल्यू MCQ साठी विचारली जाऊ शकते. ओके, आता बघा या प्रॉब्लेमचं सोल्युशन. आता इथं बघा पहिल्या इक्वेशन मध्ये कोणत्या टर्म्स आहे, x ग्रेटर y आहे, y चा आहे का z चा आहे. तीन पैकी कुठल्या टर्मचा कोएफिशिएंट ग्रेटर आहे, x आहे. ओके, नो डाउट. सेकंड मध्ये y आणि थर्ड मध्ये z. म्हणजे दिलेले इक्वेशन ॲज इट इज चेंज करायची आवश्यकता आहे का, नाहीये. म्हणजे दिलेल्या इक्वेशनला चेंज न करता आपण त्यांना डायरेक्टली सोल्युशन मध्ये बघा. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. का चेंज केला नाही, इक्वेशन रिअरेंज करायची गरज पडली नाही, कारण दिलेला सिक्वेन्स बरोबर आहे. पहिला इक्वेशन x मध्ये x चा कोएफिशिएंट ग्रेटर आहे 10, ऑब्वियसली ग्रेटर 10x. दुसऱ्यामध्ये 10y मोठा आहे, थर्ड मध्ये 10z मोठा आहे, म्हणून x y z हा सिक्वेन्स मेंटेन आहे, म्हणून 1 2 3. आता पहिल्या इक्वेशन वरून आपल्याला लिहिता येतं x इज इक्वल्स टू 12 मायनस y मायनस z डिवाइडेड बाय 10. दुसऱ्या इक्वेशन वरून 13 मायनस 2x मायनस z डिवाइडेड बाय 10. तिसऱ्या इक्वेशन वरून 14 मायनस 2x मायनस 2y divided by 10. So this is your equation number 4, equation number 5, equation number 6. 1 वरून 4, 2 वरून 5, 3 वरून 6. लक्षात येतं? यस. आता पुढची स्टेप बघा. हा प्रॉब्लेम गॉस सीडल मेथडचा आहे, राईट. सो फर्स्ट इटरेशन put y is equals to 0, z is equals to 0 in equation 4. काय ठेवायचे, y is equals to 0 आणि z is equals to 0 इक्वेशन नंबर 4 मध्ये. so we get x1 is equals to 12 minus y म्हणजे 0 minus z म्हणजे 0 divided by 10. so 12 divided by 10 आणि 12 divided by 10 म्हणजे 1.2. ही स्टेप कळते. नेक्स्ट पुट x is equals to, आता 0 ठेवायचं का नाही, कारण x ची व्हॅल्यू अवेलेबल आहे, म्हणून इथं 0 ठेवायचं नाही. आता काय ठेवणार 1.2. z अवेलेबल नाहीये म्हणून 0 इन इक्वेशन 5 मध्ये z ची व्हॅल्यू 0 आणि x ची व्हॅल्यू 1.2 ठेवा. म्हणजे y1 is equals to 13 minus 2 into 1.2 minus 0 divided by 10. so this value will be equals to 1.06 येते ही व्हॅल्यू 1.06. next put x is equals to 1.2, y is equals to 1.06. आलेली लेटेस्ट व्हॅल्यू यूज करायची in equation 6. we get
z1 is equals to 14 minus 2x 2 into 1.2 minus 2y 1.06 divided by 10. सगळ्या व्हॅल्यू कॅल्सी वरती पुटअप करायच्या. कॅल्क्युलेटर वरती व्हॅल्यू पुटअप करा. सो आन्सर विल बी 0.948. चेक करा कॅल्सी वरती ही व्हॅल्यू 0.948 येते का ती चेक करायची. सो दिस कंप्लीट फर्स्ट इटरेशन. आता काय झाले फर्स्ट इटरेशन. आता सेम व्हॅल्यू यूज करून सेकंड इटरेशन काढायचं इथून पुढे चालू. राइट नाउ वी विल कॅल्क्युलेट सेकंड इटरेशन. सेकंड इटरेशन साठी बघा पुट तर x च्या ठिकाणी y म्हणजे 1.06 z च्या ठिकाणी 0.948 ही व्हॅल्यू ठेवायची इन इक्वेशन 4 मध्ये. म्हणजे आपल्याला x2 मिळतो. x2 बघा 12 मायनस y म्हणजे 1.06 मायनस z म्हणजे 0.948 डिवाइडेड बाय 10. चला कॅल्सी वरती ही व्हॅल्यू ठेवा आणि आन्सर सांगा. सो x2 इज इक्वल्स टू x2 ची व्हॅल्यू बघा कॅल्सी वरती ठेवा 0.9992 येते. 0.9992 येते. चेक करा. नाउ पुट x is equals to 0.9992 y is equals to y नहीं z is equals to 0.948 in equation 5. इक्वेशन 5 मध्ये ठेवायची व्हॅल्यू. सो y2 is equals to 13 minus 2x 2 into 0.9992 minus z म्हणजे 0.948 आणि डिवाइडेड बाय 10. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. ही व्हॅल्यू येते 1.005. नेक्स्ट पुट x is equals to नवीन व्हॅल्यू 0.9992 y is equals to नवीन व्हॅल्यू 1.005 in equation 6 to get z2 लास्ट व्हॅल्यू सेकंड इटरेशन ची लास्ट व्हॅल्यू 14 minus 2x 0.9992 ठेवा कॅल्सी वरती minus 2y 1.005 आणि डिवाइडेड बाय 10. ही सांगा व्हॅल्यू किती येते. करा कॅल्सी वरती व्हॅल्यू इक्वेशन पुटअप करा आणि त्याचं सोल्युशन बघा किती येते. ती व्हॅल्यू येते 0.9991 0.9991. So this is value of this total number. So therefore solution लिहायचे आता आपल्याला. Solution is x is equals to 0.9992 y is equals to 1.005 आणि z is equals to 0.9991. आता तुम्ही जर बघितलं तर अप्रॉक्सिमेटली हा नंबर 1 च्या जवळ आहे, हा नंबर पण 1 च्या जवळ आहे आणि हा नंबर पण 1 च्या जवळ आहे. म्हणजे x is equals to 1 y is equals to 1 z is equals to अप्रॉक्सिमेटली म्हणजे तो इक्वल नाहीये 1 च्या पण 1 च्या जवळ आहे. हा नंबर 0.999 हा नंबर कशाच्या जवळ आहे तो 1 च्या 1.005 1 च्या जवळ 0.9991 1 च्या जवळ. म्हणून x is equals to 1 y is equals to 1 आणि z is equals to 1 या टाइपचं सोल्युशन असणार आहे. सो दिस टाइप ऑफ एक्झाम्पल विल बी सॉल्व्ड बाय युजिंग गॉस सीडल मेथड. गॉस सीडल मेथडचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतं. ओके राइट. एक्झाम्पल नंबर 2.
बघा प्रॉब्लेम नंबर 2, सॉल्व बाय युजिंग गॉस सिडल मेथड, ब्रॅकेट मध्ये अप टू 2 इटरेशन्स. क्वेश्चन दिलाय 9x + 2y + 4z. 9 2 4, कोण मोठा आहे? x मोठा आहे. गिव इक्वेशन नंबर 1. x 10 4 1 10 4. इक्वेशन नंबर 2. 2x minus म्हणजे इक्वेशन नंबर 3. ओके. ऑलराइट. इक्वेशन 1 वरून 20 minus 2y minus 4z divided by 9, right? 6 minus x minus 4z divided by 10 minus 15 minus 2x plus 4y divided by 10. Equation number 4, equation number 5, equation number 6, right? चला बघा फर्स्ट इटरेशन, put y equals to 0, z is equals to 0 in equation number 4. इथं 0 म्हणजे 20/9 सरळ सरळ. So x1 is equals to 20 minus 2 into 0 minus 4 into 0 divided by 9. So 20 divided by 9. So what is value of 20 divided by 9? ची व्हॅल्यू किती येते बघा 20 divided by 9. 20 divided by 9 येते 2.2222. Check it. Check it on calculator. x1 is equals to 2.2222. ही आलेली व्हॅल्यू y1 साठी यूज करायची, हे लक्षात घ्या. 0 ठेवायचा नाही, म्हणजे x is equals to आता इथं 2.2222 ही व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू नाही म्हणून 0 ठेवायचे. इक्वेशन नंबर 5 मध्ये तो y1 is equals to 6 minus x म्हणजे 2.2222 minus 4z 4 into 0 divided by 10. तर हे कॅल्क्युलेशन करा. तर हे कॅल्क्युलेशन येतं 0.3778. काय येतं? 0.3778. Now put x is equals to 2.2222 ही व्हॅल्यू, y is equals to 0.3778 ही व्हॅल्यू कशामध्ये ठेवायची? इन इक्वेशन नंबर 6. तर इक्वेशन 6 बघा, -15 minus 2x म्हणजे 2.2222 plus 4y 4 into 0.3778 divided by 10. So this number minus 0.39, sorry 1 point येतो, minus 1.7933 येते value. So this value becomes minus 1.7933. Okay. Next, y1, y ची व्हॅल्यू 0.3778, z ची व्हॅल्यू minus 1.7933. इक्वेशन नंबर 4 मध्ये so 20 minus 2 into y, y1 is 0.3778 minus minus plus 4 z, z ची व्हॅल्यू 1.7933. तुम्ही म्हणणार मायनस आहे, मायनस इथे ऍडजस्ट केला, प्लस केलाय, डिवाइडेड बाय 9. चला ही व्हॅल्यू किती येते बघा. चेक इट अँड राइट ऑन कॅल्क्युलेटर. 2.9353 येते. चेक करा, कॅल्सीवरती चेक करा व्हॅल्यू. 2.9353 यायला पाहिजे. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू, लेटेस्ट व्हॅल्यू 2.9353 आणि z ची लेटेस्ट व्हॅल्यू -1.7933. इक्वेशन नंबर 5 मध्ये ठेवायचं. 5 मध्ये 6 minus 2.9353. राइट. 5 मध्ये मायनस म्हणजे इथं प्लस होणार, 4 into 1.7933.
divided by 10. So how much is number? तो नंबर है तो 1.0238 1.02. आता दोन्ही लेटेस्ट व्हॅल्यू Z2 साठी म्हणजे कोणती लेटेस्ट व्हॅल्यू 2.9353 आणि 1.0238 बघा ही आणि Z2 साठी तर Z2 is equals to -15 minus 2x म्हणजे 2 into 2.9353 plus 4 into y 1.0238 divided by 10. So this value will be equals to, त्याचा आन्सर येतो बघा minus 1.6775 minus 1.6775. So therefore final solution, solution is, so what is the solution? So solution is, I will write here, x is equals to y is equals to z is equals to, x is equals to 2.9353, y is equals to 1.0238 and z is equals to minus 1.6775. So this is the final answer of Gauss-Seidel method up to second iteration. थर्ड इटरेशन म्हणलं सेम प्रोसेस रिपीट करायची नेक्स्ट इटरेशन साठी. जी आपण सेकंड इटरेशन साठी यूज केली तीच प्रोसेस थर्ड इटरेशन साठी यूज करायची आणि पुढचे सगळे इटरेशन थर्ड काय फोर्थ इटरेशन फिफ्थ इटरेशन सिक्स्थ इटरेशन अशी किती पण इटरेशन काढता येतात. पण आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फर्स्ट इटरेशन पर्यंतच्या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत, मॅक्स सेकंड इटरेशन. ओके, तर वन बाय वन नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ आणि मग तुम्हाला असाइनमेंटसाठी प्रॉब्लेम देतो. लुक एट थर्ड एक्झाम्पल. सॉल्व बाय युजिंग गॉस-सीडल मेथड. ब्रॅकेटमध्ये फर्स्ट इटरेशन ओनली म्हणजे एकच इटरेशन सॉल्व करायचं आहे. राईट, इक्वेशन दिले बघा 4x प्लस 8y प्लस 3z इज इक्वल्स टू 155, 6x plus y plus z is equals to 105, 5x plus 4y minus 10z is equals to 65. आता तुम्ही एक नोटेशन किंवा एक ऑब्झर्वेशन केलं असेल तर इक्वेशन चेंज आहे. ठीक आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये 4, 8 आणि 3, 4, 8 आणि 3 कोण मोठा आहे? 8 मोठा आहे म्हणजे y मोठा आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये 6, 1, 1 म्हणजे कोण मोठा आहे? x मोठा आहे, इथं y मोठा आहे. आणि तिसऱ्या मध्ये इथं -10 जरी निगेटिव्ह असलं तरी आपल्याला मॉड कन्सिडर करायचं. मॉड्युलस म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असली तरी पॉझिटिव्ह म्हणजे इथं काय आहे? z. म्हणजे याला इकडे शिफ्ट करावं लागेल आणि याला इकडे शिफ्ट करावं लागेल. दोन इक्वेशनला इंटरचेंज करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग पुटअप करावं लागेल. म्हणजे डायरेक्टली हा इक्वेशन 2 आहे, हा इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 3 आहे. सो रिअरेंजिंग the equation, how we will rearrange? 6x plus y plus z 105, 4x plus 8y plus 3z is equals to 155, 5x plus 4y minus 10z is equals to 65. Equation number 1, 2 and 3. हे तुम्हाला कळावं म्हणून मी इथं सिक्वेन्सिंग केली होती. राईट, आता इक्वेशन 1 वरून x काढता येतं. 105 minus y minus z
इक्वेशन नंबर 4 2 वरून y is equals to 155 minus 4x minus 3z divided by 8. Equation number 5, and z is equals to 65 minus 5x minus 4y divided by minus 10 divided by minus 10. Equation number 6. Equation 4, equation number 5, equation number 6, right? So therefore first iteration, फर्स्ट इटरेशन माहिती आहे, युजुअल आपल्याला माहिती आहे, पुट y is equals to 0, z is equals to 0 in equation 4. आणि y आणि z च काही यूज करायचं कारण 4 मध्ये कोण आहे, y आणि z तर आहे, इथं xz आहे, इथं xy आहे. टू गेट x1, so x1 is equals to 105 minus 0 divided by 6 आणि 105 भागिले 6 याची व्हॅल्यू किती येते तर 105 डिवाइडेड बाय 6 म्हणजे 17.5. नाउ नेक्स्ट पुट, आता x लागणार आणि x ची नवीन व्हॅल्यू ठेवायची जी आलेली आहे, लगेच यूज करायची, नवीन व्हॅल्यू घ्यायची. z नाहीये कारण 0 ठेवा इन इक्वेशन 5. तुम्ही म्हणणार z का घेतलं, इथं y का घ्यायचा नाही कारण इक्वेशन 5 बघा x आणि z च आहे, x आणि z आहे. सो वी गेट y1 is equals to 155 minus 4x, x म्हणजे 17.5 minus 3z 3 into 0 divided by 8. The total value वरती calculate करा. So this value will be 10.625. 10.625. Next, put x is equals to 17.5. The y is equals to latest value. त्याच्या अगोदरची व्हॅल्यू ठेवता आली असती 0 पण ती ठेवायची नाहीये. in equation 6. So we get z1 is equals to 65 minus 5 into 17.5 minus 4 into 10.625 and the whole term divided by minus 10. तर हे कॅल्क्युलेशन करा. So this calculation will becomes to 6.5 म्हणजे ह्या व्हॅल्यू. एकच इटरेशन काढायचे त्याच्यामुळे therefore solution is x is equals to y is equals to z is equals to x is equals to 17.5, y is equals to 10.625 and z is equals to 6.5. So this is the final solution by using Gauss-Seidel मेथड. आणि याच पद्धतीने आता रिमेनिंग प्रॉब्लेम, फर्स्ट इटरेशन येऊ द्या, सेकंड इटरेशन आलं तरी हरकत नाही, थर्ड इटरेशन आलं तरी हरकत नाही, आपल्याला करता आलं पाहिजे. नो डाऊट MCQ त्याच टाईपची येतील ज्याची की इझिली फास्ट सॉल्व्ह होतील. MCQ काय येईल, x1 ची व्हॅल्यू सांगा, फाइंड x1 असं येऊ शकतं, राईट. चला असाइनमेंटसाठी काही प्रॉब्लेम्स तुम्हाला ग्रुपवरती सेंड करणार आहे, ते सॉल्व करा आणि फाइंड आउट करायचा प्रयत्न करा सोल्युशन. काही प्रॉब्लेम आला, डिफिकल्टी आली, डाऊट आला तर विचारा. वी विल स्टॉप.